एक कुटुंब जो कॉम्प्युटर इंजिनियर होता. मुलगीसुद्धा कॉम्प्युटरचीच काहीतरी शिक्षण घेत होती. मुलीचं वय 19 आणि पित्याचं वय साधारण 50 ते 55 या वयोगटातला. पत्नी 45-46. कर्जाच्या खाईत बुडालेलं एक कुटुंब दुसऱ्या राज्यातून पुण्यामध्ये जगण्यासाठी आले. काही वर्ष व्यवस्थित चाललं आणि अचानक काही आर्थिक ओढाताण आणि मग राहता फ्लॅट विकावा लागणं. बरं, फ्लॅट विकून तरी चटणी भाकरी खाऊन व्यवस्थित राहतायत का तिघं? नाही. मनातली दुःख किंवा आपली परिस्थिती सध्या किती पराकोटीला गेली आहे हे सांगण्यासारखा जवळचा असा एकही नातेवाईक नाही. परराज्यातनं आल्यामुळं त्याचे जे काही नातेवाईक आहेत ते त्या त्या राज्यात त्यांच्या गावात साहजिक आहे. बरं, पुण्यामधल्या 20-25 वर्षाच्या वास्तव्यात असं मन मोकळं करण्यासारखा एकही मित्र कमावला नाही. आणि जरी मित्र असतील तरी कदाचित हाय हॅलो पुरते मैत्री करणारे लोक. शेवटी या तिघांना पिल्लई असं त्यांचं आडनाव आहे. या व्यक्तीला शेवटी हा सगळा मानसिक ताण, स्वतःवर असलेलं कर्ज, फ्लॅट विकूनसुद्धा कर्जमुक्तीतून आनंद नाही मिळाला. आता अर्थात या सगळ्याच्या मागं अजून काही कारणं असू शकतात, नाही असं नाही. परंतु काहीतरी मोबाईलवर बघून नॉलेज मिळवायचं आणि मग गुपचूप स्वतःसहित कुटुंबाला संपवण्याची एक व्यवस्थित आखणी करून तिघंही संपून गेले. काय आखणी केली आहे? सोडियम नायट्रेट हा घातक पदार्थ ॲक्च्युअली कुठेही मिळत नाही. म्हणजे कोणीही गेलं मी थोडं सोडियम नायट्रेट आणतो असं नाही होत. म्हणून सर्च केला आणि ऑनलाईन हा सप्लाय करणाऱ्या एका सप्लायरकडून तो त्याने मागवला. घरात कोणी असेल नसेल, पत्नी मुलगी, त्यांनी काही विचारलं काय मागवलं, तर आजकाल ऑनलाईन बरेच लोक मागवत असतात. टाळाटाळी केली आणि त्यांनी उत्तर देऊन रिकामा झाला काहीतरी. तोपर्यंत कोणालाही काहीही असं काही मनात आलं नाही की या पॅकेटमध्ये असं काही असेल की जे आपल्या तिघांचंही जीवन संपवणार आहे. म्हणजे कदाचित त्या मुलीला आणि त्याच्या पत्नीला याच पाकिटात आपला मृत्यू आलेला आहे असं यत्किंचितही जाणवलं नसावं. का मग माहिती होतं? आता हे सगळं तपासणीनंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील. परंतु त्यांनी सोडियम नायट्रेट मागवलं. घरामध्ये त्यांनी थोडासा कोळसा जाळून विस्तव तयार केला आणि त्या सोडियम नायट्रेटचा रात्री धूर केला आणि सफोकेट होऊन त्याच्यातनं निघणारा पॉयझनस धूर नाकातोंडात फुफ्फुसात जाऊन तिघांचाही मृत्यू झाला असं निदर्शनास आलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळं कुटुंब आत्महत्या करून आपल्या जगातनं निघून जातं.
तेव्हा प्रश्न हा पडतो की शेजार पाजार, नातेवाईक, मित्र, आप्त, स्वकीय हे शब्द सगळे लयास गेले की काय? पूर्वीचा काळ, कितीही गरिबी, कितीही दारिद्र्य आलं तरी गावातले इतर लोक त्या घराला सांभाळायचे. छोट्या शहरामध्ये मदतीला धावून येणारे 10 हात असायचे. मग आज हा शहरातनं टोकाची भूमिका घेणारी माणसं आणि असे प्रसंग ज्या ज्या कुटुंबावर आले, त्या त्या लोकांनी किंवा कुटुंब प्रमुखांनी आत्महत्याच केली, इथपर्यंत त्यांनी टोकाचं पाऊल का उचलावं? त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कमवलेल्या माणसांमध्ये त्याला असं का वाटू नये की अरे हा विचार अविचार करण्याच्या आधी आपण या XYZशी थोडी चर्चा करू, काही मार्ग दुसरा निघतोय का बघू? असा विचार करण्यासारखा एकही संपर्क त्याच्याकडं नव्हता का? एकही मित्र, एकही नातेवाईक या कॅटेगरीमध्ये बसू शकतो असं त्याला वाटलं नाही का? जेव्हा एखाद्यावर इतकी टोकाचे निर्णय करण्याची वेळ येते, तेव्हा तसं पाहिलं तर थर्ड पार्टी माझ्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या व्यक्तींनी यामध्ये जास्त चर्चा न केलेली बरी असते. परंतु आज समाजाचा ढाचा ढासळत चाललेला आहे, याचंच हे उदाहरण. आणि म्हणूनच थोडासा अवेअरनेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबात, आपल्या अवतीभवती, आपल्या मित्रकंपनीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या अगदी जुजबी ओळखीमध्ये सुद्धा जर आपल्याला कुठे थोडीशी जरी कुणकुण लागली की एखादा व्यक्ती खूपच अंधाराच्या खाईत चाचपडतोय, तो व्यक्त होऊ शकत नाही पण त्याचा चेहरा काहीतरी सांगतोय, असं जर आपणास कुठेही जाणवलं तर कृपा करून त्या अशा व्यक्तीला, जो तुम्हाला वाटतोय की अंधारात चाचपडतोय, याच्या चेहऱ्यावर एक अतिरिक्त ताण दिसतोय, याच्या बॉडी लँग्वेजमधनं तो काहीतरी टेन्शनमध्ये आहे असं वाटतंय, असं जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा 2-4 लोकांनी त्याच्या जवळच्या त्याला एकांतात घेऊन त्याला ओपन होण्यास उद्युक्त करा. त्याचं मन मोकळं करण्यास त्याला सांगा, अरे आम्ही आहोत, आपण काय तुझं टेन्शन आहे ते सांग, आपण काहीतरी मार्ग काढू. असं जर सांगणारी एक 2-4 माणसं या पिल्लईंना जरी भेटली असती, प्राथमिक चर्चा जरी त्यांनी केली असती, तरीही कदाचित या कुटुंबाचं 3 जीव वाचले असते. राहता राहील आता सोडियम नायट्रेट, इट इज पॉयझनस, हे तर जग जाहीर आहे. ऑनलाईन हे मागवता येणं, याच्यामध्ये काही प्रशासन खीळ घालू शकते का? याच्यावर काही बंदी आणू शकते का? हे पण आता पाहावं लागेल. कारण मोबाईलच्या जमान्यामध्ये अशा काही इन्फॉर्मेशन्स घेऊन असे प्रकार घडू शकतात. एक उदाहरण झालं, कोल्ड्रिंकमधनं सोडियम नायट्रेट एके ठिकाणी एका राज्यात असा गुन्हा घडला आहे. एका मूकबधीर व्यक्तीला आधी त्यांनी भक्ष्य केलं, प्रयोग केला आणि त्याच्यावर प्रयोग यशस्वी होतोय म्हणलं की दुसऱ्याला पण मारलं. कोल्ड्रिंकमधनं सोडियम नायट्रेट पाजलं होतं. तर हे घटना अशा ज्या घडतात, असे क्राईम घडल्यानंतर तो परत घडलाच नाही पाहिजे याच्यासाठी काही करता येईल का? अशा काही प्रिव्हेंटिव्ह रेमेडीज आपल्याला अंमलात आणता येतील का, याचा देखील नक्की विचार व्हावा. मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे की एक 50शीत आलेला चांगला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकलेला, मुलगीसुद्धा चांगलं उच्च शिक्षण घेत असलेली, म्हणजेच शिक्षित कुटुंबातल्या एका कर्त्या पुरुषाने जीवनाची लढाई आता आपण हारलोय असं म्हटल्यानंतर स्वतःला संपवलं आणि बायको आणि मुलीला पण संपवून टाकलं. म्हणजे मी मेल्यानंतर पुन्हा त्यांची काळजी नको, त्या जगणार कसं, असा काहीतरी एक अविचार करून अख्खं कुटुंब आत्महत्याग्रस्त झालं.
खेद वाटतो. अर्थात त्या सगळ्या कुटुंबियांच्या सोबत अतिशय संवेदनशीलतेने नक्की आहे. परंतु इतर कुटुंबात अशा काही घटना घडू नयेत यासाठीच थोडासा हा काय गरजेचं आहे सध्या समाजात हे सांगण्याकरता केलेला व्हिडिओ. मैत्री, नाती जर तुम्ही दुःखात सामील होत असाल तरच त्या शब्दांना अर्थ आहे. अदरवाईज हे शब्द पोकळ शब्द ठरत आहेत आणि समाजामध्ये अशा घटना खूप घडत आहेत याचाच खूप मनोमन खेद वाटतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रावी शो यूट्यूब चॅनल.